शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण बोर्डेक्स पेस्ट कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, बोर्डेक्स पेस्ट आपण हे विविध प्रकारच्या झाडांच्या खोडाला लावत असतो, जेणेकरून विविध प्रकारच्या किडी आणि रोगांपासून त्या झाडांचं रक्षण व्हावं. यासाठी आपण बोर्डेक्स पेस्ट खोडांच्या झाडावर ब्रशच्या सहाय्याने लावत असतो. शेतकरी बांधवांनो, बोर्डेक्स पेस्ट बनवणं अगदी सोपं आहे. त्यासाठी आपल्याला कॉपर सल्फेट, मोरचूद आणि लाईम म्हणजे चुना हे दोनच साहित्य आणि पाणी असे 3 साहित्य या ठिकाणी लागत असतात. याच्यामध्ये तुम्ही एखादं कीटकनाशक पण टाकून त्याला आणखी प्रभावी बनवू शकता. तर आज आपण पाहत आहोत की विविध प्रकारचे साहित्य या ठिकाणी आपण आणलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॉपर सल्फेट आहे, जे की वनिता ॲग्रोचं आहे. 1 किलोची पॅकिंग आहे. आणि ही चुन्याची जी की वनिताचीच आहे, ती अर्धा किलो असे 1 किलोचा चुना आहे. आणि यानंतर एक ब्रश आपण आणलेला आहे, जो की त्याच्या सहाय्याने आपण ते पेस्ट झाडाच्या खोडावर लावू शकतो. यानंतर ग्लोव्ज आहेत हातात घालण्यासाठी, आणि एक सिकॅटर आहे फांद्या वगैरे कापण्यासाठी, आणि एक विळा आहे. आणि ही बॉटल आपण पाण्याच्या मापासाठी आणलेली आहे. 5 लिटर या बकेटीमध्ये आणि 5 लिटर या बकेटीमध्ये पाणी, असं 10 लिटर पाणी आपण घेणार आहोत. आणि एका 5 लिटरच्या पाण्यामध्ये चुना आणि एका 5 लिटरच्या पाण्यामध्ये कॉपर सल्फेट असं आपण टाकणार आहोत. म्हणजे दोन्ही मिळून एक 5 आणि 5 हे 10 लिटरचं पेस्ट त्या ठिकाणी आपल्याला तयार होणार आहे. प्लस 1 किलोचं कॉपर सल्फेट आणि लाईम म्हणजे चुना. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, पाणी मोजण्यासाठी आपण ही 1 लिटरची बॉटल आणलेली आहे. 5 लिटर पाणी आपण याच्यामध्ये घेणार आहोत. इकडे दाखवू. 2 लिटर, 4 लिटर आणि ही 5 लिटर. अशा प्रकारे एका बकेटमध्ये आपण 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. तसेच दुसऱ्या बकेटीमध्ये देखील आपल्याला 5 लिटर पाणी घ्यायचं आहे. अशा प्रकारे 5 लिटर या बकेटमध्ये देखील आपण पाणी टाकलेलं आहे. यामध्ये थोडा कचरा पडलेला आहे, तो आपण काढून टाकतो. त्याच्या साहाय्याने आपण ह्या पुड्याला फोडण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे सिकेटर इथं अवेलेबल असल्यामुळे आपण सिकेटरच्या साहाय्याने या कॉपर सल्फेटच्या पुड्याला फोडणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, कॉपर सल्फेट एका बकेटीमध्ये टाकत असताना त्या बकेटीला काडीच्या सहाय्यानेच ढवळायचं आहे त्या बकेटीतल्या पाण्याला. आणि कॉपर सल्फेट टाकत असतानाच ते ढवळायचं आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे त्या पाण्यामध्ये मिक्स होईल. आणि शक्यतो बकेट ही प्लास्टिकचीच असावं, जेणेकरून कॉपर सल्फेटचा त्या बकेटवर काही इम्पॅक्ट होणार नाही आणि बकेटीला काही याचा पोचणार नाही. तर हे कॉपर सल्फेट यामध्ये टाकत असताना अशा प्रकारे आपल्याला काडीच्या सहाय्यानं हलवायचं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे त्यामध्ये ते मिक्स होईल. कॉपर सल्फेटलाच मराठीमध्ये मोरचूद देखील म्हणतात.
तर पूर्ण 1 किलोचा कॉपर सल्फेट आपण या 5 लिटरच्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ढवळलेला आहे. आता चुन्याचं देखील आपल्याला या पद्धतीनेच करायचं आहे. अर्धा किलोचे पॅकेट असल्यामुळे 2 पॅकेट आपण या ठिकाणी आणलेले आहेत. दुसरं पॅकेट देखील आपल्याला चुन्याचं यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळवायचं आहे. अशा प्रकारे हे 2 द्रावण तयार झालेले आहेत. शेतकरी बांधवांनो, हे 2 द्रावण आपल्याला असेच एक रात्रभर भिजून घालायचे आहेत. म्हणजे असेच त्यांना ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी ह्याचं मिक्सचर आपल्याला पेस्ट या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे. रात्रभर हे सोल्युशन सेपरेटली भिजल्यानंतर आता आपल्याला त्याला एकत्र करायचं आहे. तर आपण पाहू शकतो रात्रभर ठेवल्यामुळे ते एकरूप झालेलं आहे. सेपरेट जरी असलं तरी त्यांच्या ह्याच्यात ते एकरूप झालेलं आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे जे कॉपर सल्फेटचं निळं जे सोल्युशन आहे, जे द्रावण आहे, ते आपल्याला ह्या चुन्याच्या पांढऱ्या द्रावणामध्ये ओतायचं आहे. ही पद्धतच योग्य आहे. आपण चुन्याची कॉपर सल्फेटमध्ये बकेट ओतू शकत नाही. आपल्याला कॉपर सल्फेटची बकेट ही चुन्यामध्येच हळूहळू ओतून हलवायचं आहे. ठीक आहे. तर आपण आता जी ही कॉपर सल्फेटची निळ्या द्रावणाची जी बकेट आहे, तिला ह्या चुन्याच्या बकेटमध्ये हळूवारपणे टाकून मिक्स करणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यालाच एकदा ढवळून घेणार आहोत, दोन्ही नाही. शेतकरी मित्रांनो, शेतकरी त्याच्या हातामध्ये काही घालत नाही. तर माझी अशी एक विनंती आहे की त्यांनी रबरी ग्लोव्ज त्या ठिकाणी वापरावे, जेणेकरून त्याच्या हाताला काही इजा होणार नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे घट्ट सोल्युशन हे तयार झालेलं आहे. त्याला चांगल्या पद्धतीमुळे हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे.
असं हे 12 किलोचं द्रावण, 12 लिटरचं द्रावण तयार झालेलं आहे, पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता थोडासा थिकनेस त्याच्यामध्ये आलेला आहे. ब्रशच्या साहाय्याने आपण हे पेस्ट त्या ठिकाणी झाडाच्या बुंद्यावर, झाडाच्या खोडावर पेंट करणार आहोत किंवा लावणार आहोत.